आणि हरिग्राम हे दोन संघ असतील. आपण तयार राहायचं आहे. एक इनिंगमध्ये जो संघ उपस्थित नसेल, प्रतिस्पर्धी संघ जर उपस्थित असेल तर त्याला टॉस विन दिला जाईल. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. विशाल पाटील नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. डाव्या हाताचा खेळाडू ऑन स्ट्राईक. स्टेट डाऊन द ग्राउंड सरळ बॅटने खेळलाय. बॉल सीमारेषे लगत प्रवास करतोय. पहिला दमदार चौकार. या वेळेला मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा बॉल अपील होते लेग बिफोर विकेट साठी आणि बॅट कटच्या माध्यमातून सिंगल धाव निघाली. विकेट गेल्यानंतर विशाल पाटीलनं स्टेट डाऊन द ग्राउंड या बॉलला सरळ बॅटनं खेळलेला चौकार आला आणि चौकारानं मात्र दमदार सुरुवात करून दिली. अर्थातच एक विकेट जरूर गेलाय. आउट होणारा पहिला बॅट्समन आपण प्रथम पाटीलला पाहिलं जो गोल्डन डक विकेटचा शिकार झाला. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अद्याप धावसंख्येचा विचार केला आपण तर ओनली 7 रन लॉस ऑफ 1 विकेट. एक गड्याच्या मोबदल्यात 7 धावा. शेवटचा बॉल या षटकामधला शिल्लक असेल. पहिल्या 3 षटक आपल्याला 15 मिनिटांमध्ये संपवायची आहेत. दक्षता घ्या. या वेळेला मात्र बॉलर तयार असेल. कुणाल शिंदे ओ द विकेटनं. हिअर इज नेक्स्ट वन लास्ट वन. फिरवून मारण्याचा प्रयत्न. इथून मात्र प्रयत्न फसतोय आणि आणखीन एक निर्धाव आणि यशस्वी षटकाची होती समाप्ती. भोरगाव संघ कुणाल शिंदे जबरदस्त फिनिश करतोय पॉवर प्लेच्या षटकाला. धावा खर्च करतोय मात्र 7 आणि 1 विकेट बाद. मी सन्माननीय कीर्ती देशमुख यांचं स्वागत करू इच्छितो कारण पाहुण्यांना थोडंसं जायचं आहे त्यामुळे नंतर आपण इनिंग ब्रेकमध्ये सगळ्यांचं स्वागत करूया. परंतु सध्याच्या घडीला ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ही संपूर्ण नेट सेवा उपलब्ध करून दिली ते कीर्ती देशमुख साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी दीपक पाटील आपणाला विनंती करेन की आपण त्यांचं स्वागत करावं. कीर्ती देशमुख साहेब यांचं स्वागत आपण स्वागत कक्षामध्ये पाहाल. ग्रामपंचायतीचे उपसरपंच दीपकजी पाटील यांच्या माध्यमातून त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. जाणता राजा शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेलं ते सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. पहिलं षटक काय धमाकेदार सुरुवात आहे बोरगाव संघाची. मोर्या बोरगाव संघ खर्च करतोय फक्त 7 आणि 1 विकेट बाद. नवीन गोलंदाज धीरज बेलकडे. सावला विलेज एंड कडून गोलंदाजी करतोय. फर्स्ट बॉल आउटसाइड ऑफ सम. इथून मात्र शरीरापासून दूर फेकला विथ द बॉडी. व्हाईट बॉल कॉल. अंपायर पनिश करतोय गोलंदाजाला. सिंगल धावेनं 8 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. किती सर वन्स अगेन थँक्स. आणि या आपण पुन्हा शेवटच्या रात्रीपर्यंत आपली फेरी व्हावी अशा आयोजकांकडून नक्कीच इच्छा असेल. मस्त फटका. वी सेफ मध्ये या बॉलला खेळाय. प्रोटेक्शन नाही आहे तिथे आणि बॉल जाणार आउट ऑफ द रो. मॅक्सिमम 6 रन. विशालच्या बॅटमधून दमदार षटकार पाहायला मिळाला. तोच विशाल पुन्हा एकदा स्ट्राईकला. यावेळेला आणखीन एक दर्जेदार फटका. प्रोटेक्शन आहे तिथे. सिंगल धाव मिळाली. दुसरीची मागणी परंतु नकार दिला विशालनं. 1 धावेनं टीमची टोटल मूव्ह होत असताना धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 1 विकेटच्या मोबदल्यात 15 धावा. सुरुवात दमदार. पॉवर प्लेचं षटक कुणाल शिंदेचं पाहिलं. धावा खर्च केला मात्र 7. एक महत्त्वाचा विकेट प्रथमला आऊट घेण्यामध्ये यश आलं. तदनंतर मात्र गोलंदाजी करत असताना धीरेजचा पहिला बॉल वाईट गेला. दुसऱ्या बॉलवर षटकार आला. तिसऱ्या बॉलवर सिंगल धाव. म्हणजे आता कुठेतरी ट्रॅकवर आली आहे चेरोबा दहिवली संघाची गाडी. बेस्ट टायमिंग स्ट्रोक. फुटवर्कचा वापर नव्हता. टप्पा खाल्यानंतर खाली राहिला बॉल. काही समजला नाही. बॅट्समन असेल प्रसाद पाटील. विशाल पाटील प्रसाद पाटील हे 2 खेळाडू आहेत. प्रसाद ही अगदी कसलेला खेळाडू आहे. सध्याच्या हंगामामध्ये त्या खेळाडूची खरोखर चांगली नावगणना केली जाते दहिवली संघातून.
या वेळेला मात्र तिथे खेळाडू उभा आहे. सिंगल आलेली आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये या बॉलला खेळा. एकच धाव मिळणार. चांगली सुरुवात आहे मी म्हणेन बोरगाव संघाची, कारण दुसरं षटक जवळजवळ संपायला आलं आणि अद्याप धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावपळकावर आहेत त्या मात्र 16 धावा. एक विकेटही महत्त्वाचा मिळवण्यामध्ये यश आलं. त्यामुळे मी म्हणेन विशाल पाटीलनं जरी हा षटकार लगावला असला तरी येणारे बॉल जर कमबॅक करणारे असतील गोलंदाज धीरज याचं, तर मी म्हणेन चांगला जम बसवला आहे 4 षटकांच्या मॅचमध्ये. आउटसाईड डावसम खूपच बाहेर फेकला गेला. अवैध बॉडी. आउटसाईड डावसम यॉर्कर लाईनची गोलंदाजी खूप मापक असते, खूप ताकद असते तिच्यामध्ये. मोठे फटके येत नाही आहेत, परंतु विकेट मिळत नसला तरी मोठे फटके येत नाही आहेत. तसाच काहीसा प्रयत्न धीरज करत असताना मात्र खराब बॉल फेकतोय. मिस टायमिंग स्ट्रोक. फर्स्ट स्लिपला असलेला खेळाडू मात्र कोणती चुकी करत नाहीये. दुसरा दर्जेदार विकेट. विशाल पाटील मैदानाच्या बाहेर. विशाल पाटीलला माघारी परतावं लागेल. स्वतःच्या मैदानावर थोडीशी हलाखीची परिस्थिती निर्माण होते चिरोबा दहिवली संघासमोर, कारण 2 महत्त्वाचे विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. एक आहे विशाल, तर दुसरं आपण प्रथमला पाहिलं. आता नव्यानं बॅटिंगसाठी मैदानामध्ये ओमकार पाटील दाखल होईल. आता मिडल ऑर्डरच्या बॅट्समनकडे संपूर्ण जबाबदारी आली असेल. जर आपण एक प्रसाद पाटील सोडला जो आरंभिक बॅट्समनमध्ये त्याची गणना झाली, तदनंतर मात्र मिडल ऑर्डरचे 2 बॅट्समन आऊट झाले. सन्माननीय नरेशजी मुणे आणि नारपोली संघावर जीवापाड प्रेम करणारे सातत्यानं मालकाच्या भूमिकेमध्ये नेहमी पाहायला मिळतात. नरेशजी मुणे, आपलं खरोखर मनापासून आभार. आपण या स्पर्धेसाठी आलात. एका त्यांच्या माध्यमातून खरोखर या स्पर्धेला आणखीन रंग आला. मोठा फटका आणि इथून मात्र बॉल थांबणार नाही. सरळ आउट ऑफ द रो. मॅक्सिमम 6 रन. वेळेला खेळतो ती तन्मयी सुद्धा इथे आले. नरेश मुने यांची सुपुत्री आहे. जर कॅमेरामॅन थोडासा फोकस करा स्टेजवर. आणि अख्खी सीझन या छोट्या चिमुकलीच्या नावानं नारपोली संघ खेळत असतो. तन्मयी 11 नारपोली संघ आणि 4 ट्रॉफ्यासुद्धा नारपोली संघाने त्यांना सुद्धा, मुने सरांना सुद्धा नाराज करून नाही दिलं. आणि सध्याच्या घडीला त्यांचा आशीर्वाद आहे. आणि एखादा लक फॅक्टर असतात ना वासू एखाद्याच्या नावामध्ये, तर मी म्हणेन की आमचे जे मुने साहेब आहेत, तन्मयी 11 नारपोली संघ खेळत असतो आणि चांगल्या पद्धतीनं त्यांचा खेळ वारंवार होताना आपल्याला पाहायला मिळेल. ते मुने सर इथे आपल्याला पाहायला मिळतील. चला मॅचकडे वळूयात. षटकाराला षटकारानं टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर धावपळकावर धावा आहेत 23 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. मिडल ऑर्डरच्या बॅट्समनकडे जरी जबाबदारी आली असली तरी ओमकार पाटीलनं आल्या आल्या दाखवून दिलं की हो क्षमता आणि अजून एवढ्या लवकर आम्ही हरणार नाही आहे. कारण या मैदानामधून खाली हात घरी जाणं म्हणजे प्रतिष्ठेची लढत आहे सध्याच्या घडीला दहिवली संघासाठी. कारण एका ग्रामपंचायतीचा संघ आहे, त्यामुळे हा गावाची ट्रॉफी आहे. इथे प्रभाव पाडणं गरजेचं असेल. पाहुणा संघसुद्धा सांगतोय की आम्ही मैदान नाही सोडणार. नो फुल टॉस बॉल होता, हवेमध्ये खेळला, मिस टायमिंग स्ट्रोक, झेल ड्रॉप. या छोट्या छोट्या चुका अगदी साधा सोपा झेल होता. खूप लांबून प्रवास करून आलेला हा बोरगाव संघ आहे आणि लॉंगॉनचा खेळाडू करतोय मात्र चुकी, मिळते जीवनदान. सिंगल धावा आली. टोटलचा विचार केला आपण 24 धावा 24 रन्स. सन्माननीय आकाशजी पवार यांचं इथं आगमन झालेलं आहे. विनंती असेल यावं आपण. या सर, आकाशजी पवार यांचं इथं आगमन झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरपंच उपसरपंच सदस्य चषकामध्ये आपलं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत.
पहा आज हवा आहे संपूर्णपणे, दुपारी भयंकर गरमी आणि संध्याकाळी थंडगार हवा. वातावरणामध्ये खूप चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील. काल अवकाळी पाऊसही आपण पाहिला, टप्पा खाल्ल्यानंतर खाली राहिला बॉल. म्हणजे साधारण वातावरणामध्ये बरेचसे बदल आहेत, परंतु आपण वर्षा देवतेला विनंती करूया की बाबा 4 रात्री थोडंसं आम्हालाही सांभाळून घे, कारण जसे जसे थंड हवा सुटत 5 रात्री आहेत. तर शेवटची मला तर वाटतं NPL आहे, नारपोली प्रीमियर लीगसुद्धा नाईटला आहे. चांगलं आयोजन आहे. यावेळेला खणून काढले या बॉलला 20 सिपमध्ये. प्रोटेक्शन आहे तिथे, सिंगल धाव. कारण सध्याच्या घडीला ज्याप्रमाणे बघा जरा वातावरणामध्ये बदल आहे. काल अवकाळी पाऊससुद्धा पाहिलात आपण, आणि प्रचंड दुपारी गरमी, आणि संध्याकाळी पहा किती थंडगार वारे सुटलेत. त्यामुळे चला काही हरकत नाही, गणपती बाप्पाला आपली विनंती केलेली आहे. टीमची टोटल धावसंख्या आहे ती मात्र 25 धावा. स्लोवर टाईपचा बॉल, टप्पा खाल्यानंतर टोवर टाकला हा बॉल. आउटसाइड डॉप्सम, परफेक्ट मिडल ऑफ द परफेक्ट बॉटमला टाकला बॅटच्या, आणि उत्तर नव्हतं, गती नव्हती बॉलला अजिबात. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 6 बॉल खेळतोय प्रसाद पाटील, फक्त 3 धावा जमा करतोय आपल्या संघासाठी. आरंभीला आलेला खेळाडू प्रसाद पाटीलकडनं ही अपेक्षा कर्णधाराला नसावी कदाचित, कारण एक दर्जेदार खेळाडू आहे. परंतु चला, प्रत्येक दिवस खेळाडूचा नसतो. कधी कधी बॅड पॅच असतात, कधी कधी एखादा दिवस खराब जातो, आणि तोच का हाच दिवस होता प्रसादसाठी. परंतु अजून इनिंग संपली नाही. यावेळेला मात्र तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे. सिंगल धाव आली. सिंगल धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली 26 धावा. सिद्धेश गोलंदाजी करतोय. सिद्धेश शिंदे हा गोलंदाजी ट्रॅकवर असेल. सुसज्ज असं मैदान. 5 बॉल अद्याप फेकतोय, धावा फक्त 3 खर्च करतोय. पहा, या गोलंदाजाकडे गती नाही आहे सिद्धेशकडे, परंतु बॉल ची जे वेगवेगळी व्हरायटी आहे, व्हेरिएशन आहे, ते अप्रतिम. स्लोअर टाईपचा हा बॉल आपण पाहिलात, फुल टॉस बॉल होता. संशय घेतला जाते. पंच हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी DRS ची मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हाईट फॅक्टर चेक केला जाईल. वाघमारे सर आमच्या TV अंपायरच्या भूमिकेमध्ये असतील. DRS टेक्नॉलॉजी आहे. फेअर डिलिव्हरी, डीप होतोय बॉल. हाईट होती, परंतु बॅटच्या जसा बॉल जवळ गेला तसा तो डीप होतोय पूर्णतः. त्यामुळे यस, DRS नॉट सक्सेस. त्यामुळे इथून मात्र फेअर डिलिव्हरी असेल, लीगल. चांगली दमदार सुरुवात आहे. बोरगाव संघ आहे. सन्माननीय भरतजी पाटील आहेत दहिवलीहून, त्यांनाही विनंती असेल, क्रिकेटचे लेजंड क्रिकेटर, फार जुने जाणकार खेळाडू, आणि ज्या ज्या वेळेला क्रिकेट मॅच असतील त्यांची नेहमीच प्रामुख्याने उपस्थिती असते. यावं भरतजी पाटील. सिद्धेश शिंदे काय कमालीची गोलंदाजी करतोय. अद्याप बॉल फेकले जात आहेत, त्याच्या मात्र षटक संपतोय. 3 धावा खर्च करतोय. अगदी 3ऱ्या क्रमांकाचा हा गोलंदाज. विश्वास बसत नाहीये. चेरोबा दहिवली संघ खेळतोय, आणि तोही अगदी आपल्या शेजारील मैदानावर. पाहुण्यांनी मात्र घाम फोडलाय मी म्हणेन. बोरगाव संघ आहे, मोरिया बोरगाव, पेन तालुक्यातील हा संघ. ओ द विकेट. ओ मस्त, या वेळेला ऑन साइडला खेळाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु पॅरलल पद्धतीचा हा स्ट्रोक आपण पाहिलात. सरळ जाऊन स्क्रीनवर आदळला षटकार. शेवटचं षटक हाताळण्यासाठी विवेक आला. पहिल्याच बॉलवर तडाखा मात्र उठवलाय. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 32 धावा. 32 लॉस ऑफ 2 विकेट्स. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिला बॉल झालाय. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. किमान 50-55 ची अपेक्षा असावी, परंतु आणखीन एक विकेट डाऊन. नेक्स्ट विकेट डाऊन इथून मात्र चेरोबा दहिवली संघाचा.
नाराज होऊन माघारी परततोय कारण मीही जरूर त्या खेळाडूला पाहिलं अगदी वाघासारखा खेळाडू मात्र 9 चेंडूंना फेस करत असताना धावा मात्र जमवलेल्या आहेत फक्त 10 धावा आणि त्यामुळे या छोट्याशा इनिंगवर नाराज असेल प्रसाद कारण आघाडीला जो बॅट्समन जातो त्या खेळाडूवर पूर्ण जबाबदारी असते कर्णधार त्याला त्यासाठी मैदानामध्ये पाठवतो की जेणेकरून आपण सुरुवात दमदार करूया परंतु त्यामध्ये अयशस्वी ठरतोय प्रसाद नवीन बॅटर मैदानामध्ये अभिषेक गायकर हा बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल शेवटचा गोलंदाज इथून मात्र बोरगाव संघाकडून यावेळेला आपण पाहिलं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न डेंजर एंडवर चांगला थ्रो केला हिट केलेला परंतु नशीब बलवत्तर सिंगल धाव येणार शेवटच्या 2 गोलंदाजांनी काय कमालीची गोलंदाजी केली आहे तसं बघायला गेलं तर कुणाल शिंदेलाही आठवावं लागेल 7 धावा खर्च केलेल्या एक महत्त्वाचा विकेट एक षटक थोडंसं महागडे गेलं ज्यामध्ये मला तर वाटतं 16 धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या धावा फक्त 3 हा षटकामध्ये अद्याप 7 धावा जरूर खर्च करतोय षटकार आलाय विवेक फिरून मारला यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक धावतोय बॉल थांबणार नाहीये 1 बाउन्स मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चौका अशा फटक्यांची कारण तसं बघायला गेलं तर धावा खूप तोकड्या आहेत 4 षटकांमध्ये अंदाज जर बांधला गेला तर किमान आत्ताच्या सध्याच्या घडीला दहिवली संघाला 45 धावा तरी जमाव्या लागतील ओ आउटसाइड ऑफसम बाहेरच्या दिशेने या बॉलला फेकला निर्धाव चेंडूची झाली सांगता अगदी वेळ संपत आलेली आहे दहिवली संघाच्या माध्यमातून कारण टोटल बॉल जर आपण पाहिले तर अद्याप 5 बॉल फेकले गेलेत धावसंख्या जर आपण पाहिली धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 37 धावा शेवटचा बॉल असेल पहिल्या पूर्वार्धामधला शेवटचा बॉल ओ यावेळेला रनआउटचा चान्स होऊ शकतो इथून मात्र सिंगल धाव तर आली आहे शेवटला काय चुक्या करतोय का दहिवली संघ आणि इथून मात्र विकेट डाऊन आणि सिंगल धाव मिळाली आणि या सिंगल धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 38 धावा होते आयोजकांच्या शुभ हस्ते अर्थात दीपक पाटील यानंतरची मॅच मला वाटतं भोकरपाडा विरोधात असेल हरिग्राम भोकरपाडा आणि हरिग्राम लगेच यायच्या टॉससाठी पहा जो संघ नाही की ते हजर असेल त्याला टॉस विन दिला जाईल कारण मगाशीच आम्ही अनाउन्समेंट केली आहे प्लेइंग 11चा स्क्वॉड आपला जो संघ नाही की ते पहिला येईल त्याला टॉस विन दिला जाईल त्यानंतर आमचे सन्माननीय मान्यवर प्रशांत मुंडे आपणाला विनंती असेल की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा भोकरपाडा हरिग्राम तुमच्या 11 खेळाडूंसहित जो संघनायक पहिला इथे हजर असेल त्याला टॉस विन दिला जाईल कारण एक इनिंग संपली आहे
सन्माननीय मोहनजी पाटील, आपणालाही विनंती असेल की आपणही आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मोहनजी पाटील यांची प्रामुख्याने या स्पर्धेला उपस्थिती आहे. माजी सदस्य आहेत ग्रामपंचायतीचे, त्यांचंही आपण स्वागत करूया. सन्माननीय कृष्णाजी मोरे, आपणालाही विनंती असेल आपणही यावं आमच्या स्वागत कक्षामध्ये आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. सन्माननीय कृष्णा मोरे साहेब यांचे स्वागत आपण स्वागत कक्षामध्ये पाहाल. समस्त मान्यवरांचं स्वागत आपण इथे स्वागत कक्षामध्ये पाहाल. सन्माननीय मनोहरजी पाटील, मनोहरजी पाटील आपणाला विनंती असेल की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. सन्माननीय मारुतीजी पाटील, आपणाला विनंती असेल मारुती पाटील, मारुती पाटील सुमटणे, त्यानंतर नाना म्हस्कर, आपणालाही विनंती असेल की आपणही आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आणि आकाशजी पवार, आपणालाही विनंती असेल स्वागताचा स्वीकार करावा. पाहुण्यांचं स्वागत इथे संपन्न झालंय. आता मॅचकडे आपण वळणार आहोत. तो सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार. दोस्तों, आप और हम हैं भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ऑर्गेनाइज बाय सरपंच उपसरपंच सदस्य ट्रॉफी 2K25 में आपका सबका स्वागत करते हैं. सन्माननीय नाना म्हस्कर साहेब, आपणाला विनंती असेल यावं आपण स्वागतासाठी. और पहली गेंद के ऊपर छक्का खाने के बाद गेंदबाज ने अच्छी कोशिश की है. हवा में गेंद, खिलाड़ी गेंद तक पहुंचने की कोशिश जरूर कर रहे थे, लेकिन कैच हुई ड्रॉप और इसी के 7 रन बने. 2 टीम का टोटल है 8 रन बगैर विकेट के नुकसान पर. हरिग्राम आणि भोकरपाडा संघ, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल पहा. हा षटक संपण्याच्या अगोदर आपण दोघं पण आला नाहीत तर षटकं कमी केली जातील. 3 षटकांची मॅच खेळली जाईल. खऱ्या अर्थानं सुरुवात आपण 6:30 नंतर केली आहे डे नाईट मॅचला, तरी सुद्धा आपण हजर नाही आहे तिथे. ओ द विकेट, इस बार देखिएगा बढ़िया स्ट्रोक खेला और यहाँ पे अच्छी कोशिश रन रोकने की, जरूर 1 रन मिलेगी. इस 1 रन के डॉट डॉट गेंद निकली. आणि सन्माननीय नरेशजी मुणे, नारपोलीच्या या संपूर्ण गावावर आणि टीमवर असलेलं प्रचंड प्रेम, आणि आज त्यांच्या तन्मयी सहित ते इथे हजर आहेत. तन्मयी 11 नारपोली संघ वारंवार खेळतो आणि ते आमचे मालक नरेशजी मुणे, आपणाला विनंती असेल कि आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. तो बात कर रहे थे, चलो दोस्तों मैदान की तरफ. मैदान में भी कड़ा मुकाबला चल रहा है. एक तरफ अगर देखा जाएगा तो टीम है बोरगांव और दूसरी तरफ दहिवली. हालांकि 39 रनों का पीछा करना है. विकेट तो अभी तक गई नहीं. 8 रन. आरंभिक 2 बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करते हुए. बढ़िया स्ट्रोक, इस बार हवा में खेल दिया है और गेंद नहीं रुकने वाली. आउट ऑफ द रो, पैरेलल स्ट्रोक. यस, बढ़िया स्ट्रोक. छक्के के बाद टीम की टोटल की बात करी जाए तो रन संख्या बन चुकी है 15. अब रनों को रोकना पड़ेगा गेंदबाजों को, क्योंकि आपके बल्लेबाजों ने इतने रन नहीं बनाए, तो कंजूसी करनी पड़ेगी रनों के ऊपर दहिवली टीम के गेंदबाजों को. ओ क्या बढ़िया स्ट्रोक. पॉइंट और कवर में इस नजाकत भरे स्ट्रोक को हमने देखा. बाउंड्री लाइन के पार जाते हुए नंबर आएंगे 4.
गेंदबाजी करते हुए चेरोबा दहिवली टीम के लिए गेंदबाज प्रसाद थे। आज शायद लग रहा है प्रसाद का कुछ तो बिनस का मैं जरूर कहना चाहूंगा, आज प्रसाद का दिन नहीं है, क्योंकि बल्लेबाजी करते हुए भी उनका बल्ला जिस तरह से बोलना चाहिए था बिल्कुल खामोश बैठा था। और गेंदबाजी करते हुए पहली ओवर में 19 रन खर्च किए प्रसाद ने। एक तो रन बनाए 38, टीम ने टोटल पूरे 39 रनों का टारगेट रखा है। पहली ओवर में मैं कहूंगा बोरगांव टीम ने बेहतरीन बल्लेबाजी की है। 19 रन बगैर विकेट के नुकसान पर। अमित पाटिल और जयेश, ये आरंभिक दो बल्लेबाज, जैसे कि जयेश खेल रहे एक छक्का और एक छक्के के माध्यम से 10 रनों की नीचे औसत पर। नए गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा ओमकार पाटिल। ओवर द विकेट के साथ ओमकार की यह पहली गेंद, और ये देखिएगा इस गेंद को विकेट पर ही खेला। फॉलो थ्रू में एक अच्छी गेंदबाजी यहाँ पे देखने को मिली, डॉट गेंद। नहीं फर्क पड़ता है बोरगांव टीम के लिए, क्योंकि पहली ओवर में बहुत ज़्यादा रन आए। और वैसे गेंदबाजों ने क्या कसी हुई गेंदबाजी की थी मोरिया बोरगांव टीम के। ओमकार पाटिल, अब बहुत परीक्षा की घड़ी है मैं कहूँगा गेंदबाजों के लिए। और ये गेंद तो शायद नहीं दिख रही है, लेकिन हवा में है जरूर। और ये पहला ब्रेक थ्रू मिला, पहला विकेट डाउन बोरगांव टीम का। इसी तरह से गेंदबाजी चाहिए। एक आध दूसरी ओवर अगर कम रन देकर विकेटें लेने में कामयाब होते गेंदबाज, तो शायद आगे जाकर कुछ बात बन सकती है। और इसी के इंतजार में रहेंगे शायद गेंदबाज, वही प्रयास करना पड़ेगा। बढ़िया क्रिकेट यहाँ पे देखने को मिल रहा है। ऐसी कसी हुई गेंदबाजी अगर दहिवली टीम के गेंदबाज करते हैं तो शायद आगे जाकर जीत की तरफ बढ़ने का मौका जरूर मिलेगा दहिवली टीम को। लेकिन जिस अंदाज में पहली गेंदबाजी के ऊपर कड़ा प्रहार हुआ था बल्लेबाजों का, वाकई लाजवाब। वह विकेट के साथ प्रसाद तैयार नए बल्लेबाज के लिए। ओमकार, माफ कीजिएगा ओमकार, ये देखिएगा इस गेंद को छोड़ा जरूर है, आउटसाइड द लेग स्टंप, खराब गेंद डाली गई। एक साकी एक रन। देखिएगा ओमकार अपने आप को कोसते हुए नजर आ रहे हैं। जानते हैं ओमकार ने 2 गेंदें अच्छी जरूर डाली है, लेकिन ओमकार को एक भी गलती नहीं चाहिए अभी, जानता है ओमकार। क्योंकि पहली ओवर में 19 रन आए, तो अब उसको अगर भरना है तो कम से कम रनों के ऊपर ज्यादा से ज्यादा विकेट लेने की मुझे जरूरत है। हरिग्राम और भूकरपाड़ा टीम, आइएगा, लास्ट कॉल है आपके लिए। घुमाकर खेलने की कोशिश, यहां पे देखिएगा विकेट कीपर के हाथों हुए गलती, और ये गलती का खामियाजा भुगतना पड़ेगा। नंबर आएंगे 4। अंपायर रन 22 बैटकट, यस 4 रन आए। जो गलतियां नहीं होनी चाहिए थी वही गलतियां होती हुई नजर आ रही है यहां पे चेरोबा दहिवली टीम की तरफ से। 4 रन टोटल की बात करी जाए तो रन संख्या बन चुकी है इस वक्त 24। घुमाकर खेलने की कोशिश, यहां पर देखिएगा विकेटों पर जाकर लगी गेंद। वंस मोर विकेट डाउन, एंड यहां से बोरगांव टीम को और एक लगता हुआ झटका। हरिग्राम संघ 1 मिनिट आहे तुमच्यासाठी, म्हणजे हरिग्राम आलाय भोकरपाडा संघ 1च मिनिटाचा अवधी आहे। आत्तापासून घड्याळ ऑन करा, 1 मिनिटाच्या आतमध्ये आपण इथे आला नाही तर हरिग्राम संघाला टॉस विन दिला जाईल। 19:10 झालेत, म्हणजे 7:10, 7:11 मिनिटाला हरिग्राम संघाला टॉस कॉल दिला जाईल, आयोजकांच्या वतीनं माहिती है। तो बात कर रहे थे रनों की टीम की टोटल रन संख्या अगर देखी जाए
तो 24 रन, 24 रन। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार ओवर द विकेट के साथ। फिर एक बार हल्के हाथों से अलोंग द कार्पेट इस गेंद को खेल दिया, प्रोटेक्शन है वहां पे। सिंगल रन कंप्लीट हो चुकी है और इस सिंगल रन के साथ टीम का टोटल 1 से आगे जाता हुआ रन संख्या बढ़ती हुई 25 रन 25। लास्ट बॉल है, विकेट भी लिया था, चौवा जरूर आया था, लक फैक्टर थे मैं कहूंगा बोरगांव टीम के। ऐसे में अगर देखा जाएगा तो 25 रन बनाए, 39 रनों का टारगेट है सामने बोरगांव टीम के। 2 विकेटें खोई है तो आने वाली गेंदें बची है इस वक्त 13 और जीतने के लिए रनों की जरूरत है 14 रन। 13 गेंदों के ऊपर 14 रनों की जरूरत है जीतने के लिए। मुकाबला और एक डॉट बॉल निकलता हुआ, मजा आएगा। नहीं लग रहा है कि इतनी जल्दी इतनी आसानी के साथ यहां पे चेरोबा दहिवली टीम छोड़ दी गई है मुकाबला। बोरगांव टीम के लिए भी मुसीबतें पैदा कर रही है गेंदबाज। और एक डॉट बॉल डीजे। 12 गेंदों के ऊपर 14 रनों की जरूरत है 7.00 के औसत से। बारह गेंदों के ऊपर 14 रनों की जरूरत है। और देखिएगा मुकाबला अभी तक समाप्त नहीं हुआ है, खत्म नहीं हुआ है। डॉट गेंद निकाली थी, 12 गेंदों के ऊपर 7.00 के औसत से रन बनाने होंगे बोरगांव टीम के लिए। हालांकि बोरगांव टीम के लिए ये टारगेट बहुत बड़ा नहीं है, लेकिन अगर गेंदबाज कसी हुई गेंदबाजी करते हैं तो शायद दिक्कतें पैदा हो सकती है। गेंदबाज तीसरे नंबर पर गेंदबाजी के लिए तैयार निशांत पाटिल। 12 गेंदे 14 रनों की जरूरत है। निशांत नारपोली विलेज एंड की तरफ से गेंदबाजी करेंगे ओवर द विकेट के साथ। हियर इज फर्स्ट वन अलोंग द कार्पेट, ऑन साइड में खेला, वहां पे प्रोटेक्शन है, सिंगल रन आएगी। देखिएगा वो यहां पे देखिएगा, ये गलतियां नहीं होनी चाहिए किसी भी हालत में। 11 गेंदे और जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। ग्यारह गेंदे और जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। देखिएगा मजा आएगा मुकाबले में, क्योंकि मुकाबला नहीं छोड़ रही है दहिवली टीम। और ये देखिएगा और एक डॉट गेंद, कमाल की वापसी भाई, क्या कमाल कर दिया गेंदबाज ने। मजा आएगा। 10 गेंदे और जीतने के लिए 13 रनों की जरूरत। बोरगांव इतने सस्ते में मत लीजिएगा दहिवली टीम को। कमाल का कड़ा प्रहार यहां पे गेंदबाजी के तौर पर अगर देखा जाए तो कसी हुई गेंदबाजी। 10 गेंदे 13 रन हवा में खेल दिया। इस बार देखिएगा 1 रन तो आई है, दूसरी की मांग जरूर की गई, लेकिन यहां पे 1 ही रन मिलेगी। अब गेंदे बची है 9 और जीतने के लिए 12 रनों की जरूरत। जबरदस्त कमाल का यहां पे कमबैक होता हुआ गेंदबाजी के तौर पर। कसी हुई गेंदबाजी करते हुए यहां पे नजर आएंगे निशांत पाटिल। एक पहली ओवर छोड़ी जाए प्रसाद की तो दोनों गेंदबाजों ने कमाल की गेंदबाजी की है। उसके बाद हमने दूसरी ओवर में ओमकार को देखा, 6 रन दिए थे, 2 विकेटें ली थी। उसके बाद निशान ने अभी तक मोर्चा संभाला है, 9 गेंदे 12 रन। पहला ही मुकाबला ये देखिएगा, यहां पे गेंद वहां पे है फील्डर जरूर, लेकिन टप्पा खाने के बाद गेंद ने जंप किया और गेंद गई। या दरम्यान प्रकाश मोस्कर यांचं इथं आगमन झालंय, यावं आपलंही स्वागत आहे।
तो 4 रन आए थे और 4 रनों के बाद टोटल की बात करी जाए तो अब 8 गेंदों के ऊपर 8 रनों की जरूरत है। टीम की टोटल रन संख्या अगर देखी जाए तो 31 रन। 8 गेंदे और 8 रनों की जरूरत है। ओवर विकेट के साथ गेंदबाज तैयार रहेंगे। नेक्स्ट बॉल के लिए निशांत पाटिल। सब कुछ अच्छा खासा चल रहा था निशांत का। 3 गेंदों के ऊपर मात्र 2 रन खर्च किए थे। उसके बाद चव्वा आया। थोड़ा सा जो ग्राफ है, जो टारगेट है, वो नजदीक आता हुआ बोरगांव टीम के। हल्के हाथों से इस गेंद को डिफेंस किया था। कोई रन नहीं, कोई रन नहीं। 7 गेंदें बची। अब जीतने के लिए 8 रनों की जरूरत। 7 गेंदे 8 रन। बोरगांव टीम है और एक तरफ हम देखेंगे शेरबा दहिवली, मोरिया बोरगांव और दहिवली के बीच में। देखिएगा ये बहुत बढ़िया लग रहा है ये सीन। छोटा नन्हा खिलाड़ी मैदान के अंदर दौड़ता हुआ। इसी वक्त से, इसी एज से क्रिकेट की बहुत चाह रहती है हर एक को। 7 गेंदें 8 रनों की जरूरत है। ओवर द विकेट के साथ गेंदबाज तैयार रहेंगे। घुमाकर खेल दिया इस गेंद को और मुकाबले को लगभग जीत के दरवाजे पर लाकर छोड़ा है बल्लेबाजी करने वाली बोरगांव टीम ने, क्योंकि अब 6 गेंदें बची है और जीतने के लिए मात्र 2 रनों की। तर पहा भोकरपाडा संघ, तुम्हाला मी 7:10 सांगितलेलं की 1 मिनिटामध्ये आला नाही तर समोरच्या संघाला टॉस विन दिला जाईल। आयोजकांनी तरी सुद्धा तुमच्यावर प्रेम दाखवलं आणि 7:18 आम्ही घोषित करतोय की समोरचा प्रतिस्पर्धी संघ आहे हरिग्राम संघ, हा टॉस जिंकलेला आहे आणि अजूनही आपण वेळेवर नाही आलात तर आयोजकांकडून ॲडिशनल पेनल्टी मिळेल, ती गोष्ट वेगळी। हा आयोजकांकडून आपल्याला आवाज आहे, लक्षात घ्या। थँक्यू। जरा लक्षात घ्या, डे नाईटची मॅच आहे। आपण जवळजवळ 6:45ला पहिला बॉल टाकला आहे, म्हणजे जवळजवळ नाईटच स्पर्धा खेळवतोय, तरी सुद्धा आपण वेळेवर येत नाहीयेत। 6 बॉल आणि 2 धावेंची गरज। तो 6 गेंदों के ऊपर 2 रनों की जरूरत है। 6 गेंदों के ऊपर 2 रनों की जरूरत। मुकाबला बिल्कुल आसान सा हो चुका है जीतू भाई। देखिएगा प्राप्ति लाइव टेलीकास्ट, बहुत क्लियरिटी है। तिनका दिख रहा है कैमरा में पूरी तरह से। स्क्रीन पर जब मुकाबला देखने को चालू करेंगे आप, आपका टीवी, स्मार्ट टीवी, मोबाइल पर अगर ये मुकाबला देखने को शुरू करेंगे तो देखिएगा 3-3 कैमरे लगाकर पूरी तरह से मुकाबले को कवर कर रही है। सन्माननीय प्रकाशजी म्हसकर यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे। मी त्यांना विनंती असेल की यावं आपण, आणि सन्माननीय नाथाजी गावण यांना विनंती असेल कि अपन यायचं है। तो 6 गेंदों के ऊपर 2 रनों की जरूरत है। लास्ट गेंदबाज विशाल पाटिल के हाथ गेंद सौंपी है। मुकाबला बिल्कुल आसान नहीं है दहिवली टीम के लिए, लेकिन देखेंगे फिर भी ये सिंगल की मांग की गई है। सिंगल रन कंप्लीट। अब गेंदें बचेगी 5। जीतने के लिए 1 रन की जरूरत। टाई हो चुका है मुकाबला बिल्कुल। यहाँ पे देखिएगा 38 रन हो चुके हैं। मुकाबला बराबरी पर छूटा है, लेकिन कंपलसरी चेसिंग होने के कारण आपको 1 रन और बनानी पड़ेगी 5 गेंदों के ऊपर। 5 गेंदे 1 रन। ओवर द विकेट के साथ उड़ा दिया इस गेंद को। स्वीट फिनिश, MS धोनी स्टाइल इस मुकाबले को फिनिश किया छक्का लगाकर। बोरगांव टीम, कांग्रेचुलेशन एंड हार्ड लक टीम चेरोबा दहिवली। बोरगाव संघ शेक हँड करायचा आहे आणि कुठे